खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आता सुरुवात. आता झालेली आहे संध्याकाळ. तर इव्हिनिंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की संध्याकाळी काय काय कामं असतात. आत्ताच घर वगैरे झाडून घेतलेलं आहे, कारण 6 वाजेनंतर लक्ष्मी यायचा टाईम असतो. तर झाडायचं नसतं, चारी संध्याकाळ म्हणतात त्याला, म्हणजे अर्धा दिवस आणि थोडी रात्र व्हायला येते, त्याला चारी संध्याकाळ म्हणतात. तर ते झाडायचं नसतं असे मी आधीपासून माझ्या वडिलांपासून शिकलेली आहे. तर चला आता ते मी झाडझूड करून घेतलेली आहे. भांडी वगैरे धुतलेली होती, पाणी नितळत ठेवलेली, ती सुद्धा आहे ते. आणि छानपैकी संध्याकाळ झालेली आहे. हे बघा, आता जवळजवळ 6 वाजत आलेले आहेत. उजेड आहे अजून तसं, पण मी आता चपाती बनवायला घेते, कारण मला जायचं आहे बाहेर जायचं आहे म्हणून थोडंफार चपाती वगैरे बनवून घेते, कारण रात्री आल्यावर खूप म्हणजे खूप गरमी होते, म्हणून आता बनवत आहे मी. तर चला बघूया पुढे काय होतं, सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर त्याच्यानंतर आता संध्याकाळीच मी इथे चपाती वगैरे करून घेत आहे, कारण नंतर खूप गरमी होते आणि खूप गरमी आहे. महाराष्ट्रात तरी कुठे कुठे पाऊस पडला, पण आमच्याकडे पाऊस वगैरे काहीच नाही आहे. मग खूपच गरमी आहे त्याच्यामुळे, कारण खूपच गरम होत आहे. ऊन तर खूपच पडायला लागलं आहे. तर म्हटलं मार्केटमध्ये बाहेर जाण्याआधी मी काय करते, नेहमीच थोडंफार स्वयंपाक करून ठेवते, म्हणजे जो आल्यावर आपल्याला खूप टाईम लागणार आहे ती वस्तू मी आधीच करून ठेवते. भाजी वगैरे असेल तर ती फक्त घरावी लागते, मग ते आल्यानंतर मी करत असते. तर आता म्हणून मग इथे चपात्या वगैरे बनवून घेते. चपात्या वगैरे बनवून घेतल्या त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे मला क्लिनिंगची सवय, ते करता करतासुद्धा मी क्लिनिंग करतच असते. पण चपाती वगैरे बनवून झाली आहे, पूर्ण किचन ओटा वगैरे गॅस साफ करून घेते म्हटलं, आणि जे काही राहिलेली भांडी वगैरे असतील ती सगळी स्वच्छ करून घेते आणि मगच बाहेर पाडायचं, कारण आल्यावर ते बघितलं तर खूप इरिटेट होतं आणि खूप कंटाळासुद्धा येतो मला. तर आवरून निघालं म्हणजे कसं बरं असतं. तर हे बघा, झटपट मी असं आवरलं आणि म्हटलं तरीसुद्धा निघता 6 साडेसहा झाले होते. 6:30 वाजता मी निघालेली आहे. तर रेडी झालं होतं, मार्केटमध्ये चाललो आम्ही लोकेशन म्हणून. आधी चपाती वगैरे बनवून घेतली. चला, खूप गरमी होते. पेलू काही आणायचं आहे का? नाही. स्कूल कॉलेजचं काही वस्तू लागणार आहे का? काही पेन वगैरे काही, ते ग्लास ते नाही ना, सगळं आहे ना? जाऊन उभी आहे पुढे. आलेलो आहोत मार्केटमध्ये. जे चेक करायचं होतं ते बघितलं, कारण अम्ब्रेला वगैरे घेण्यासाठी आलो होतो. खूप ऊन आहे. तर मग पलक वगैरे जाते कॉलेजला, तर दुपारी येते, त्यांचं सकाळपासून दुपारपर्यंत असतं. तर म्हटलं उन्हामुळे मग जरा पाहिजे, कधी कधी येते ऑटोमॅटिक. हां, शॉप इकडे ठेवा आणि ते जुनी दिसते ती, नवीन ठीक आहे. तर मी इथे फुलं वगैरे घेऊन घेतलेले आहेत, आणि बघा चिंचा वगैरे आणि भाजीचे असे ते वाटे म्हणजे बनवून ठेवतात, आणि खूप छान भाजी फ्रेश भेटते. यांच्याजवळ लोकलवाले आहेत हे सगळे. तर ह्या साईडला बसलेले आहेत, मार्केटमध्ये आहे, पण हे रोडावर वगैरे बसतात ते संध्याकाळी आणि सकाळच्या टायमाला बसत असतात. पण त्यांच्या जवळ भाजी वगैरे छान भेटून घेते. मग असं करत सगळं घेत वगैरे आली मार्केटमध्ये. त्याच्यानंतर मग उशीर झालेचा असं तुम्हाला माहीतच आहे, आणि चपाती वगैरे करून गेली होती तर बरं झालं होतं. त्याच्यानंतर आता इथे मस्त भाजी बनवून घेत आहे, आणि सतीशने त्यांना तर वांगे दिसले, म्हणजे घ्यायलाच लावतात ते. ग्रीन कलरची वांगी तर दिसली होती या मार्केटमध्ये, तर ते म्हणे घे. मी म्हटलं नको, उन्हाळ्याची वांगी वगैरे खाऊच नका, तुम्हीसुद्धा नका खाऊ, ते खूप गरम वगैरे पडतात. तर इथे हिरवं वाटण मी इथे बनवून घेतलेलं आहे. कोथिंबीर, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या असे घेतलेलं आहे, आणि 2 टोमॅटो ते सुद्धा वाटून घेतले, आणि 1 टोमॅटो कट करून घेतलेला होता. तर ही पेस्ट इथे आता हिरव्या वाटणाची टाकून घेतली आहे. तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि 2 ते 3 चमचे इथे धणा पावडर घ्यायची आहे आपल्याला. हिरवं वाटणमध्ये तुम्ही जास्तीत जास्त अजून तुम्हाला कोथिंबीर भेटली तर तुम्ही घ्या, कारण आता कोथिंबीरीचे भाव वाढले आहेत, सीझनमध्ये नाही आहे म्हणून थोडी कमीच टाकलेली आहे.
मग इथे वांगे वगैरे 4 कट करून घेतलेले आहे, 4मध्ये वांग्याला, आणि ते टाकून घेतलेले आहे. कुकरमध्येच मी भाजी बनवत असते नेहमी, तुम्हाला माहीत आहे. जास्तीत जास्त भाज्या बनवण्याचा प्रयत्न माझा कुकरमध्येच असतो, कारण लवकर होतं लावलं की. आता ही भाजी अगदी 1 ते दुसऱ्या विसलमध्ये अगदी सॉफ्ट होऊन जातात वांगे, आणि खूप टेस्टीसुद्धा लागते ही भाजी. अगदी थोडंसं पाणी टाका तुम्हाला जर कोरडी करायची असेल तर, आणि थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर माझ्यासारखं इथे 1.5 ते 2 ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता. 2च विसल, अगदी दुसरी तर अगदी होत जायचे. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि कुकर साईडला ठेवायचा, तर मस्त अशी भाजी तयार होते. त्याच्यानंतर भाजी झाली मग लगेच तिथेच थोडेफार जे काही भांडी निघाले होते ते मी लगेच धुवून घेत असते, आणि किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे. गॅस वगैरे क्लीन करून घेतला, पुसून घेतला स्वच्छ. तर हे बघा इतकी छान अशी भाजी झाली होती. आता जेवणं वगैरे करून घेतो, मग बोलूया आपण, कारण सगळी कामं बाकी आहेत अजून माझी. त्याच्यानंतर मग इथे बघा जेवणं वगैरे करून आली, मग काय परत भांडी तर इतक्यादा निघतात दिवसभरमध्ये, तर खूपच टाईम निघतात. तर भांडे वगैरे मी इथे घासून घेत आहे, आणि पलक वगैरे तुम्हाला माहीतच आहे, ती झाडू पोछा वगैरे करत असते. सगळं तिकडचं उचलून घेते, सगळं आवरून घेते आता, आणि मी इथं किचनचं काम वगैरे सगळं करून घेते. आणि यश पाणी वगैरे घेऊन येत होता तिकडून, आणि जेवणाचे सगळे पाण्याचे भांडे वगैरे त्याने उचलून आणि त्याला म्हटलं चला आता हे सगळं उचलून आणतो, मी इथलं आवरून घेते. आणि किचन ओटा खूपच लहान पडतो मला आवरायलाही, थोडासा प्रॉब्लेम होतो, आणि मग खाली पाणी वगैरे सांडतं. तर ठीक आहे, पाणीही नाही आहे, ते कढई मला परत पातेलं ते पाण्यातून भरा. हे बघा आता इथे मार्केटमध्ये काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवत आहे. आज छानपैकी किचनसाठी खरेदी केलेली आहे. फुलं वगैरे घेऊन आलेली आहे मी, तुम्हाला दाखवलेच होते, कारण आवाज मागच्या साईडला खूप कशाचा येत होता काय माहिती, म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर करते बोलली होती मी व्हिडिओत, पण नंतर मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे आता. मग तेलासाठी मी ती छोटीशी बॉटल आणलेली आहे, त्याच्यानंतर कैऱ्या आणलेल्या आहेत. मग त्याच्यासाठी किचनमध्ये आणि खूप दिवसाची, तर हे मी इथे अप्पमचं भांडं आणलेलं आहे. हे नव्हतंच माझ्याकडे, आणि खूप दिवसाची इच्छा होती घ्यायचं, पण म्हटलं कधी दुसऱ्या वस्तू घ्यायचं होत्या, मग त्याच्यामुळे हे राहून गेलेलं. तर आता खूप दिवसानंतर हे घेतलं गेलेलं आहे. आणि बघितलंच तुम्ही कसा खरखर आवाज येतोय, म्हणून म्हटलं मग चला हे भांडं घ्यायची इच्छा पूर्ण झालेली आहे. छान आहे, नॉनस्टिक आहे, हे झाकण आहे त्याच्यावर ठेवायचं, आणि वरून त्याला ते लावायचं आहे. अगदी मस्त आहे, आणि हे चांगल्यातलं नॉनस्टिक आहे पॅन, तर खूप छान आहे हे. तर मला हे 320ला पडलेलं आहे. जेवण घेत आहे का, येत आहे का? नॉनस्टिक याची क्वालिटी चांगली आहे. आपण ते हलकं घेतलं ना तर त्याची होती 190 काही असेल, पण म्हटलं ते मग त्याचं नॉनस्टिकी जे असतं ना ते वरचं कोटिंग निघून जातं त्याचं, तर ते चांगलं नसतं. तसे 1-2 कढई मी वापरलेली आहे, पण चांगलं नव्हतं, म्हणून हे चांगल्यातलंच घेतलेलं आहे. असं आहे हे. त्या किचनसाठी अगदी महत्त्वाची मस्त अशी वस्तू आली आहे. असं एक वस्तू. तर चला आता ह्या सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. येता दूध पण घेऊन आली, पण ते वरच राहिलं, तेही मला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता हे सगळं आवरून घेते. हे असंच संध्याकाळचं माझं रुटीन असतं. तर हे बघा सगळं आवरून झालं. किचन ओटासुद्धा क्लीन करून घेतला, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. आता फक्त भांडे वगैरे रचायचे आहेत, म्हणजे पाणी वगैरे आत्ताच धुतलेली आहे. थोडीशी सुकली की मग झोपण्याच्या आधी मी ते आवरून घेईन, आणि नंतर मग खिडकी वगैरे बंद करेल. हे बघा सगळं मध्ये घ्यावं लागतं. नेटची जाळी वगैरे लावलेली आहे, कारण खूप मच्छर येतात आमच्या इथे. तर हे सगळं धुवून ठेवलं होतं मी. डबा काहीही भरण्यासाठी आपल्याला कामात येतं, तर असंच यूज करावे आपण. यूज अँड थ्रूचे असतं, थोड्या दिवस, जितक्या दिवस चालेल तितके दिवस, काही कामात येतं काही ठेवण्यासाठी. त्याच्यात मी ते पुदिना वगैरे भरून ठेवलेला होता. तर चला आत्ताचं तरी माझं इतकंच रुटीन आहे आजचं, आणि छानपैकी मस्त किचन कुकिंगमध्ये. तर चला बोलूया आता. झाडझूड वगैरे करून घेते पहिला, मग त्याच्यानंतर पुढची कामं. मग अंथरूण वगैरे टाकायचं आहे झोपण्यासाठी, कारण आता वाजत आलेले तर बघा 11 वाजून गेलेले आहेत, कारण मार्केटमधून यायलाच उशीर वगैरे झाला.
मग त्याच्यासाठी जर आता आजचा हा माझा व्लॉग होता, तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि गुड नाईट.